रुपाची चालली वावरात जायची तयारी. बांधुलेली भाकर, लाल मिरचीची चटणी आणि वड्या. तव्यावरच केल्या वड्या आणि बांधली न्यायरीसाठी भाकर. चालली रुपा वावरात. आज बाहेर बंदू जुतू राहिले. बंधू तिकडून फिरून येलो. रुपाची सगळी तयारी होते. इकडून चालले, इकडून येतात असे बंधू फिरून ह्या इकडल्या रोडवर. गेलं शेकडं. झालं का ग? गेलं शेकडं. भांडे कुंडे त्यात पाणी चालू होतं ना. भेव लागते ना अवकानी पाण्याचा. पावसाळ्याचं पाणी असलं तर काही वाटत नाही. झाली का तयारी? नवऱ्याचा स्टॉल खांद्यावर. बकऱ्याला चारा आणजा. लय मोठा आणजा. 2 दिवस पुरला पाहिजे असा. हे चालली रुपा आता वावरात. चला, रुपा गेली वावरात. आता सगळा पसारा पडला. भांडे, कपडे, अजून चहा राहिला घ्यायचा. पहिले चहा घेऊन घेतो. प्रज्वल, अय प्रज्वल. प्रज्वलचे गाल फुगले. ये चहा घ्यायला. प्रज्वल, ये रे. अरे प्रज्वल, चहा ब्रेड. प्रज्वलला देतो आता बेडवरच नेऊन चहा ब्रेड. कारण प्रज्वल काही येईना इकडे. प्रज्वलचे फुगेला का गाल. मोबाईलचं स्टँड हातात नाही दिलं म्हणून प्रज्वल काही बोलून नाही राहिला माझ्यासंग. प्रज्वलला देऊन येतो मी चहा ब्रेड. चहा घ्यायच्या पहिलेच अभ्यासाला लागला का आज? अरे अय डुसक्या. हे पा प्रज्वल बोलून नाही राहिला. प्रज्वल काही आज माचं खातही नाही वाटते. अभ्यासाला लागला सकाळीच. चहा ब्रेड खायच्या पहिले. उडदाची डाळ कोण्या डब्यात? कोण्या डब्यात ठेवते बिचारी समजत आपल्याला दिसत नाही. काय नाही. यात खाली अशी मुलची. चहा घेतल्यावर उडदाची डाळ देतो टाकून. आता भेटली का? एवढ्यात होते का? एवढीच आहे का? तुरीची टाकून सुद्धा. हा, तुरीची टाक. तुरीची हरभऱ्याची असते ना. हरभऱ्याची टाक, तुरीची टाक. घेतो म्हटलं नाही. मग तो आलो इकून आलाच नाही. येतो म्हणजे मी इकून आणतो. गाडी आलाच नाही. उडदाची डाळ संपली. आता करतो सगळ्या मिक्स डाळीने. हरभऱ्याची डाळ टाकून केले चांगली लागते डाळ. देव हरभऱ्याची डाळ तू उदारी करून ठेवशील बाई. बरोबर तांदूळ घेऊन गेला तो राशनचे. दे रे तुझे चाट. ते खडे मोठे हात ठेवायच्या. झाला का भाऊसाहेब चाय? ओ हिरो. येऊन गेल्यावर सगळा चाय संपवला. ब्रेड खाऊन घेतली. फक्त बोलायलाच तोंड पाठवायला. काहून की मोबाईलचं स्टँड नाही दिलं म्हणून. प्रज्वलच्या हातात दिल्यावर मोडून टाकते. यात किती डोळे पडले हो माझ्या हरभऱ्याच्या ताई. पडू दे. बेसनच पाहिजे. बेसनाला चालते का मग? आईनं हरभऱ्याची डाळ केली घरीच. आणि यात जरा जास्त डोळे पडले. हरभरे काही जास्त नव्हते म्हणून बेसन दळून आणण्यासाठी केले हे.
आणि इकडचं बेसन गोळ नाही लागत. काय मिक्स करतात काय म्हणतात ना, त्याचे भजे बरोबर येत ना, बेसन गोळ लागत. बनणार आहे आमच्या घरी उडदाची डाळ. टाक्याचं शिजतानी जिरं उडदाच्या डाळीत. ते काय बुधवारचे टमाटे काढून ठेवले तसे ते टमाटे वास मारत जात. असं कापलं की असे गजरे सारखे होते ते उन्हानं. हो ना गरबेल. याच्या टाक्याचे हिरवे मिरच्या शिजतानी. टमाटर नाही आता, टमाटर टाकलं तर चालते. लागलं आता आपलं कुकर. कपडे धुयाचे. आता बनवा लागते पास्ता. पास्ता बनवण्यासाठी अद्रक लसूण पेस्ट वाटून राहिली आणि मी घेतो आता एवढे भांडे घासून. आईचं वाटण व्हायला. पास्ता टाकला उकड्याले. पास्ता उकडू राहिला गॅसवर. आई दे हा पास्ता दादाले. प्रज्वल गेला आता भाई. तुले लय घाई होती, मला माहित आहे ना तो आता खात नाही म्हणून. हे पहा झाला आपला पास्ता तयार. डाळही शिजली, पास्ता व्हायलो. धुतो आता कपडे. मी काही खात नाही सध्याशी पास्ता. हे टेन्शन नाही राहत. पाणी येऊ का काही हो, घरातल्या घरात होते सगळं. मशीन आता चालू करतो ना, मग ते बंद केलं शी, बंद झालं शी ते. आता प्रज्वल कुठे गेला? तो पास्ता थंड झाल्यावर गोळ नाही लागत ना. पयाला आहे भाई, त्याने म्हणलं तरी पास्ता खाऊन जाय रे. नळाला धार नाही आली का हो? लाईन आहे ना, लाईन असल्यावर कुठे नळाला धार येते का? कपडे भले चकचक निघतात पण गोळ्या पाण्यानं बाहेरच धुतले असते मग मी आज कपडे. हा कोणचे आणले आंबे? पहिले पहिले काढून बाई ना काही ध्यान. 50 रुपये सात फक्त. आई 50 रुपये आत फक्त आंबेवाल्याचे. दिला का दादाला पास्ता? हा खाल्ला ना त्याचा उद्योग येत नाही का गरम खायला. येत नाही भांडे डबल होतात तसेच तसेच. कोणच्या हा चांगल्यात खायचं नाव नाही का त्याला काहीच? नाही हे बघतो वारीसा तसे. किती घेतली? केवढ्यात दिली? 1.5 किलो 100 रुपयात 1.5 किलो. टाकता घमेल्यात धुवून घेते. आवाज करू राहिला ना मग यायला ताण लागली वाटते. लागली पाचवा तेवढं पाणी मी कपडे वगळतो. आता ऊन तपो की उन्हाचा बाप, पाण्याचा बाप. झाले सगळे बाहेरचे कामं. कारण ऊन तपलंय तरी बाहेर कामं नाही करता येत, ऊन लागते. आणि पाणी आलंय तरी बाहेरचे कामं करता येत नाही. पा कपडे धुवून झाले सगळे. ऊनही तपू राहिलं मस्त. कपडे वाहू घातले. आता राहिले फक्त घरातले कामं. आता ऊन तपलं तरी चालते आणि पाणी आलं तरी चालते. बाहेरचे कामं झाले म्हणजे सगळे कामं झाले चकाचक. कितीतरी दिवसाच्या बाद सूर्यनारायणचे दर्शन झाले. मस्त ऊन तपू राहिलं. आमचा इकडे चालू आहे आराम. नाश्ता पाणी करून चाललाय त्याचा आराम. मग मला राहिला आता स्वयंपाक. कांदे कापून दे तू मला. मी भाजी करतो मग टाकून देतो मटण. आता बनणार आहे उडदाची डाळ आणि संध्याकाळच्या आहे भाजी मटण. मटण आणून ठेवलं, मटण टाकावं लागते.
लावून ठेवतो, मग संध्याकाळी पालक आणि टमाटा आणला की शिजवजा. हो. उडदाच्या डाळीले फक्त आज अद्रक लसण पेस्टची फोडणी द्यायची आहे. आपण पहिले हिरव्या मिरच्या टाकल्या होत्या शिजायच्या वेळेसच. आणि अद्रक लसण पेस्ट आणि थोडी लाल मिरची पावडर आणि उडदाची डाळ एकदम झक्कास फोडणी दिल्यावर. कढीपत्ता नाही का आपल्याकडे? आहे ना. हे ना कुठे आहे? हे. कढीपत्ता तर हिफाजत न ठेवला बांधून. कढीपत्त्याला आलेच की नाव पाना आता. आले. आणि कढीपत्त्याची फोडणी उडदाच्या डाळीला. हे पा झाला आपला मसाला मस्त. आता याच्यात टाकायची डाळ शिजून घट झाली म्हणून यात पाणी टाकून थोडं फिरून घेतो आणि यात फोडणीत टाकायची आता हे डाळ. आपल्याला जेवढी भाजी पाहिजे तेवढी भाजी करायची मस्त. झाला मला स्वयंपाक. हे पा उडदाची डाळ, हे पोळ्या आणि मटणही टाकून घेतलं जागीच स्वयंपाक झाल्यावर. हे पा मटण. स्वयंपाक तर झाला पण असं गमल्यासारखं नाही वाटू राहिलं घरात. म्हणून थोडे आता करतो साफसफाई, घेतो जाय काढून. 1 महिना झाले निरा पाणीच चालू होतं. आज जराशी बद्दल आणि ऊन आहे आणि घरादारातही सरी जाय झाले असं वाटू राहिलं. आता आईले देतो भांडे घासायला भिडून आणि मी धुतो खर. भांडे तसे लय मोठे पडले. हे पा मग कपडे वाहू घालताना किती ऊन होतं आणि आता पा हे ऊन कुठे गेलं. हे असंच चालू आहे. 1 महिना झाले नाही कपडे वायत ना घरादारात गमत ना काय. टोपलंभर भांडे घासून मी जाड जटक करेलो घराची जाय. माई बारी आहे बाबा घर धुवायची. घर धुणं काय नाही, फक्त पाईपानं पाणीच काढणं आहे. सगळे बोर लावली की लाईट असली की पाईपानं दिलं सगळं पाणी टाकून आता काढतो. हे खराट आहे ना. झालं आता एवढं घर पुसलं की घेतो आता एवढं घर पुसून. गरमालही भू राहिली पण अभय नाही आहे. झालं एवढं घर पुसले की झाले आता सगळे कामं. सकाळची न्यायरी पोटातली संपली आता. या जेवायला. प्रज्वल बसला जेवायला. उडदाची डाळ, आंबा आणि चपाती. प्रज्वल सोबत मी बी घेतो जेवण करून. हे पा 2 रुपये आले वावरातून घरी. बैलाला आणला चारा आणि चालू झालं पाणी. हे पा पाण्याचं वातावरण हाय. आणाय बकऱ्याचं चारा आणा होती. बकऱ्याला काहीच नाही ना आज लावायला. उशीर किती झाला यायले. एवढा अभय आल्यावर येत असतात का. तेल दे एक कवटा टाकून सगळी नेल टाका. झाला बकऱ्याचा चारा आता.